छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या नेत्यांना ताब्यात घेतलेलं आहे, कारण काँग्रेसच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी भाजपचे नेते आंदोलन करत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी या ठिकाणी नेत्यांना गाडीमध्ये घेतलेलं आहे. नेते ताब्यात घेतले तर दुसरीकडे पोलिसांची गाडी अडवण्याचं काम या ठिकाणी महिलांनी केलेलं आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलिसांची गाडी अडवलेली आहे. या ठिकाणी पदाधिकारी देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. ही पोलिसांची गाडी आहे, पोलिसांचं वाहन आहे. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, नेते, मंत्री, माजी खासदार आणि त्यासोबतच इतर महत्त्वाचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या समोर आंदोलन केल्याच्या नंतर या ठिकाणी आक्रमक पवित्रा जो आहे तो आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी शीटवर जे आहेत ते भाजपचे मंत्री अतुल सावे बसलेले आहेत. केंद्रीय नेते, माजी केंद्रीय नेते डॉक्टर भागवत कराड आहेत आणि त्यासोबतच इतर भाजपचे नेते आतमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आपण चित्र पाहतो. या वाहनामध्ये नेते असताना दुसरीकडे महिलांनी वाहन अडवलेलं आहे. महिलांनी या ठिकाणी पोलिसांच्या गाडीला थांबवलेलं आहे. पोलिसांच्या गाडीच्या समोर या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील हे चित्र आपण पाहतोय. आक्रमक झालेलं त्या ठिकाणचं हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं होताना आपण पाहतोय, कारण या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या महिला आणि त्यासोबतच काही पुरुष या वाहनाच्या समोर पाहतो आपण. छत्रपती संभाजीनगर मधील या भाजपच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ओढण्याचा प्रयत्न केला जातोय, या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र या वाहनामध्ये जे भाजपचे नेते आहेत तर त्यांच्या त्या वाहनाला भाजपच्या नेत्यांनी अडवलेलं आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील या काँग्रेसच्या कार्यालयासमोर आपण चित्र पाहतो. या ठिकाणी पाहतो आपण संघर्ष जो आहे तो सुरू झालेला आहे. भाजपच्या नेत्यांना या ठिकाणी उचललं जाते, भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी उचललं जाते. पोलीस एकेकाला घेऊन या ठिकाणाहून निघालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या समोर भाजप नेत्यांनी जे काही आंदोलन केले त्यानंतर या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरचा आपण चित्र पाहतोय. या ठिकाणी झटापट जी आहे ती सुरू झालेली आहे. आंदोलकांना एकेकाला खेचून घेतलं जात आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे तीव्र आणि आक्रमक स्वरूप जे आहे ते आंदोलनाचं प्राप्त झालेलं आहे. शहागंज परिसरामध्ये हे सुरू झालेलं आंदोलन जे आहे ते आपण पाहतोय. पोलीस एकेकाला ताब्यामध्ये घेत आहेत. या ठिकाणावरून आंदोलकांना गाडीमध्ये भरलं जात आहे. आता महिला ज्या ठिकाणी बसलेल्या आपण पाहतोय, घोषणाबाजी आंदोलक त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि हे जे वाहन आहे या वाहनामध्ये भाजपचे नेते आहेत आणि त्या नेत्यांना या ठिकाणी न्यायचं आहे, तर ती वाहनांना या ठिकाणी अडवलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होतं, तर संघर्ष निर्माण व्हायला लागलेला होता. त्यामुळे तो संघर्ष निर्माण होऊ नये किंवा त्याला तीव्र स्वरूप प्राप्त होऊ नये त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. आपण पाहतो या वाहनामध्ये आंदोलक आहेत, आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू केलेली आहे. पोलीस या आंदोलकांना घेऊन आता पोलीस स्टेशनकडे रवाना होणार आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हे आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते तीव्र झालेलं आहे, तीव्र प्राप्त झालेलं आहे. तर त्या ठिकाणी पोलिसांनी महिलांना देखील आता ताब्यात द्यायला सुरुवात केलेली आहे. महिला पदाधिकाऱ्यांना देखील आता ताब्यात घेतलं जात आहे. एक एक महिला पदाधिकारी आता या ठिकाणावरून ताब्यात घेऊन पोलीस आपल्या वाहनामधून पोलीस स्टेशनकडे रवाना करतायत. छत्रपती संभाजीनगर मधील आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते तीव्र झालेलं आहे. एकेकाला ताब्यात घेतलं जात आहे. आपण पाहतो या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते एकेकाला ओढत ओढत पोलिसात घेऊन चाललेले आहेत. काँग्रेसचं कार्यालय आहे. एकीकडे राहुल गांधींच्या विरोधामध्ये भाजपनं आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्यानंतर एक एक भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला, भाजपच्या नगरसेविकांना आता ताब्यात घेतलं जातंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आंदोलन आता मोठ्या स्वरूपाचं झाल्याच्या नंतर आंदोलकांना ताब्यात घेतलं जाते, कारण या वाहनामध्ये अतुल सावे आणि त्यासोबतच इतर डॉक्टर भागवत कराड असतील, इतर नेते आहेत. त्यांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर आता हे तीव्र स्वरूप आंदोलनाचा प्राप्त झालंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.